अरेच्या, हे काय? मी तर याआधी असं काही बघितलं नाही. दिसतंय तर किडनीसारखं. हे काय ते सांगतेच, पण त्याआधी दिवसाची सुरुवात झाली कशी ती बघा. तर त्याचं झालं असं, मी काही कारणास्तव होते बेळगावमध्ये, तर काल घरी जायच्या ऐवजी मी तिथून गेले दादाकडे, म्हणजेच मामांच्या मुलाच्या घरी किंडरग्याला. आता कुठं घरी जाते, चल माझ्यासोबतच, म्हणून त्याने तर गाडी घराकडेच वळवली. हा अचानक घडलेला योग. घरी पोचल्या पोचल्या वहिनीला आणि आमच्या सीयूला एकदम सरप्राईजच मिळालं. ते मला सारखं बोलवायचे ना, मला काही जाता येत नसायचं, पण निमित्त का होईना पण त्याच्या घरी माझे पाय लागले एकदाचे. आवरून नंतर जेवण करून घेतलं आम्ही. ताई म्हणजे वहिनी, म्हणजे मामांच्या मुलांच्या सगळ्याच अर्धांगिनींना मी ताई म्हणते बरं का. ताईनं मस्त असं लोणी काढलेलं, तर त्यावर तिखट मीठ घालून मस्त असं करून जेवण घेतलं. परत आम्ही गेलेलो सोमूला आणायला, म्हणजे सौमित्र दादाचा मुलगा. तो पण मला बघून तिथं, "हं, दीदी तू?" तो पण मला बघून तिथं सरप्राईजच झाला. त्यानंतर सियाच्या एक्झामचे मार्क त्यांच्या मॅडम दाखवत होत्या, ते चेक केलं. खूप हुशार आहे हां आमची पोरगी. त्यानंतर घरी आलो, संध्याकाळचा चहा घेतला. आता या अशा चेअरवर बसून ना कधी कधी स्टडी करायला मिळालं नाही, म्हणून आता ऑफिसचं काम करून हौस भागवून घेतली. हे सगळं आवरता आवरता दादाचा मित्र आला. आले ते आले, स्वतःसोबत एक अनोखी गोष्टच घेऊन आले. आता हे बघून तुम्हाला प्रश्न पडतच असेल की हे आहे तरी नक्की काय? तर याला वाईल्ड आल्मंड म्हणतात. मला पण हे गुगलला सर्च केल्यानंतर समजलं, कारण याआधी मी कधीच ही फळ बघितलेलं नव्हतं. तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे दिसताना किडनीसारखं दिसतं आणि याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत ना त्या खायच्या असतात. तर त्याची चव ना सेम भिजवलेल्या बदामासारखी लागते. या बीच्या वरती 3 लेयर असतात सालीचे बरं का. त्या सोलून आतमध्ये पांढरा गर असतो तर तो खायचा असतो. याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की सांगा. परत हा आमचा असा काही एक्सपेरिमेंट चालू होता. तर असा होता आमचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.